भावनेच्या भरात मी पण त्याच भावनेच्या भरात येऊन तुम्ही हे विसरलात की तुम्ही जे काही वागताय ना त्यामुळे हॉस्पिटलमधलं वातावरण बदलत चाललंय. आणि त्याच भावनेच्या भरात तुम्ही हे सुद्धा विसरताय की सुषमा एक पेशंट आणि तुम्ही एक डॉक्टर. अंजली डॉक्टर येणारच नाहीयेत का? हे बघ, तू माझी पेशंट आहेस. एनिवे आता सुषमाच्या केसमध्ये मी इन्व्हॉल्व नाहीच आहे. अँड आय एम शुअर तूच तिला बरं करशील. पण तिला असं नाही ना ग वाटत. डॉक्टर अंजली, ही माझी मुलगी रेणू, 7वा महिना आहे. रोहिणी मॅडमची केस आहे. नाही नाही, आपण आधी नॉर्मलसाठी ट्राय करूया. नाहीच तर मग सी सेक्शन करावंच लागेल. मॅम, सुषमाची ही रिलेटिव्ह आहे. कैवल्याची सख्खी बहीण आहे ती. अरे बापरे, म्हणजे पुन्हा मुलगी नको मुलगा हवा असा गोंधळ सुरू होणार. देव करो आणि सगळं काही चांगलं होऊ दे. मी रेणूलाही बजावलंय, आपल्या घरात मुलगाच आला पाहिजे. कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे काय झालं, मुलगा झाला? मुलगी झाली. आई जगदंबे, तूच पावली म्हणायचीस. हा उमेश, अभिनंदन. अरे बाबा झालास तू. कांचनताई, अभिनंदन. आजी झालात तुम्ही. अभिनंदन कसलं करताय म्हणे अभिनंदन. आम्हाला मुलगा हवा होता. पण तुमच्या घराण्याच्या रक्तात तो गुणच नाही ना मुलगा होण्याचा. म्हणून तर तुमच्या मुलाला मुलगी झाली आणि मुलीला पण मुलगीच झाली. आमचं नशीबच फुटतं ना. तरी म्हणत होते ही मुलगी घरात यायला नको. पण कोण ऐकणार हो माझं. आता ह्या मुलीला आणि तुमच्या मुलीला दोघींना घेऊन घरी जा. उमेश, कॅब मागव, आपण घरी जाऊया. अहो, असं काय करताय कांचनताई. आपण पण मुली म्हणूनच जन्माला आलो ना. आणि आजकाल मुलगा मुलगी असा फरक कुठे राहिलाय. म्हणजे आमच्याकडे मुलगी झाली तर तुम्हाला काय आनंदाच्या उकळ्या फुटतायत का? तसं नाही हो. पण एक नवीन जीव घरी आला त्याचा आनंद असतोच ना. ती मुलगी का असे ना, आपलीच असते ना ती. अहो, रेणूवरून सांगते मी, लग्न होईपर्यंत घरात तिचा आम्हाला इतका आधार वाटायचा. खरं सांगू, मुलीलाच आईचा कळवळा असतो जास्त. डॉक्टर, तुम्ही तरी समजावा ना त्यांना. मी सॉरी, पण मी काय समजावणार. त्या दिवशी मी तुमच्याकडे तुम्हाला समजावायला आले तेव्हा तुम्ही थोडी ऐकलं माझं. मग आज त्या तरी का ऐकतील. माझ्या रेणूचं कसं होणार हो. कांचनताई, तुम्ही तरी समजून घ्या ना. माझ्या रेणूचा संसार उद्ध्वस्त होईल. सुषमाचे आई बाबा सुद्धा अशाच विनवण्या करत होते ना तुमच्याकडे. तेव्हा त्यांचा किंवा तिच्या संसाराचा तुम्ही विचार नाही केला. आज तुमच्यावर हा प्रसंग आलाय म्हणून कदाचित तुम्ही समजू शकत असाल सुषमाच्या आई वडिलांचं काय झालं असेल त्यावेळी. आज तुम्ही एक स्त्री आहात, तरी सुद्धा तुमच्या घरी मुलगी जन्माला आली म्हणून तुम्ही नाराज झालात. आज तुम्ही आहात म्हणून तुमचा संसार आहे. आज तुम्ही एक स्त्री आहात म्हणूनच तुम्ही 2 मुलांना जन्म देण्याचं पुण्य कमवू शकलाय.
तुमच्या मुलीची डिलिव्हरी करणारी डॉक्टर आणि तुमच्या मुलीची काळजी घेणारी नर्स या स्त्रियाच आहेत ना? तेवढंच काय, जरा सुषमाच्या आईवडिलांनी असा विचार केला असता की आम्हाला मुलगीच नको, तर मग तुमच्या मुलाला बायको मिळाली असती. खरं सांगायचं तर मला देखील आईचं वागणं पटत नव्हतं, पण आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. कधी कधी एवढा वैताग व्हायचा ना की वाटायचं वेगळं राहावं. पण मग सुषमा म्हणायची, या वयात आईंना एकटं सोडायचं नाही. मी चुकले, मला माफ कर रे. काकू, माझी एक रिक्वेस्ट आहे. मला काही रिक्वेस्ट वगैरे करू नका. काकू, त्यांनी जी चूक केली ना ती प्लीज तुम्ही नका करू. एक्सक्यूज मी, तुमच्या पेशंटला वॉर्डमध्ये हलवलंय, तुम्ही आता त्यांना भेटू शकता. तुम्ही दोघी प्लीज माझ्याबरोबर चला ना वॉर्डमध्ये. मला त्या मुलीचं मुलीत तोंडच बघायचं नाहीये. काकू प्लीज एकदा या वॉर्डमध्ये आणि एकदा बाळाला बघा ना. चला. अगं ही औषधं घ्यायची विसरलीस तू. अहो विसरले नाही, मी घेणारच होते. आणि तुम्ही उगीच घाई करू नका, डॉक्टर आल्याशिवाय आपल्याला घरी जाता येणार नाहीये. आता थोड्या वेळात निघेन मी. पुन्हा कधी भेट होईल माहीत नाही. काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. रेणू, 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 काळजी करू नकोस. हे बघ, मुलगा काय मुलगी काय आपल्या हातात थोडंच असतं. आई असं का म्हणतेस? मुलगी नाही, मुलगा झालाय. काय? म्हणजे एक मिनिट. तुमचा नातू नातू हवा होता ना तुम्हाला? मग तो तुमच्या मुलीला झाला काय किंवा मुलाला झाला काय, त्याने काय फरक पडतोय? एक मिनिट, म्हणजे तुम्ही सगळे बाहेर जे काय म्हणत होतात मुलगी झाली ते? अहो ते सगळं नाटक होतं तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी. मला माफ करा, पण आपण आपल्या मुलीला जेवढं समजून घेतो तेवढाच समजूतदारपणा आपण आपल्या सुनेशी वागताना दाखवतो का याचा विचार केला पाहिजे. आपल्या मुलीसारखी आज आपली सून सुद्धा कोणाच्या तरी घरची मुलगीच आहे ना. मग मुलीसाठी एक न्याय आणि सुनेसाठी वेगळा, हे बरोबर आहे का? तुमचं म्हणणं मला पटतंय. मी सुषमाला उगीच दोष दिला, पण हे कळण्यासाठी रेणूवर ही वेळ यावी लागली. मला शिक्षा द्या, मला मला माझ्या चुकीची शिक्षा द्या. एक शिक्षा आहे, तुमच्या दोन्ही नातवंडांना तुम्ही खेळवायचं. खेळवीन, अगदी आनंदाने खेळवीन. सुषमा,
मला माफ कर. मी तुम्हा सगळ्यांना खूप काही बोलले, लागेल असं. कैवल्य, हा आई. सुषमाची माफी माग. आपण तिला आपल्या घरी घेऊन जाऊया. सुषमा, खरंच सॉरी. खरं तर मी माझ्या आईच्या मनाविरुद्ध जाऊ शकत नाही. हो, पण यापुढे बोलायला शिक. जर आई चुकली तर हो. हे लक्ष्मी, आता आपण गृहप्रवेशाची तयारी करूया, कळलं का? काय अंजली मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अहो नाईट आहे तुमची. हो ना. बार या काय दबदबा निर्माण झालाय तुमचा मतदारसंघात. हो, हा, म्हणून तर सप्रेसर सारखी सारखी तुम्हाला नाईटच देत आहेत. तुमची कुठली ड्युटी आज? माझी पेडियाट्रिक्स. भावी मतदारसंघ घडवण्याची महत्वाची जबाबदारी आज पक्षश्रेष्ठींनी आमच्यावर सोपवली. क्या बात आहे. हा, अरे जनार्दन सर, या तर पुन्हा भूक लागली. आई, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. काय कसं काय चाललंय ट्रेनिंग? एकदम परफेक्ट सर. संसदेचं कामकाज हळूहळू अंगवळणी लागतंय आमच्या. म्हणजे हॉस्पिटलचं काम चाललंय हळूहळू. गुड गुड गुड. अंजली, येस सर. सुषमाच्या केसमध्ये तू जे काही केलंस ना ते खूप समजूतदारपणाचं होतं. गुड वर्क. कीप इट अप. सर, क्रेडिट तर तुमचंच आहे. हो सर, तुमची पुस्तकं वाचूनच तर शिकले मी. आणि माझ्याकडून जेवढं होऊ शकलं तेवढं केलं. नाही पण तू हे करू शकलीस कारण यू हॅव गुड सोल. हा चांगुलपणा जप आणि मी सांगितलेलं नेहमी लक्षात ठेवायचं. पेशंट्सच्या खाजगी आयुष्यात जास्त इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही. येस सर, माझ्या लक्षात आहे. मी नक्की प्रयत्न करेन. करेक्ट. आणि ट्रेनिंग कसं काय चाललंय तुमचं? व्यवस्थित आहे ना? जर काहीही प्रॉब्लेम असेल तर मला येऊन भेटायचं. काय नाही ते नाही, काही प्रॉब्लेम नाही सर. आहे ना? नाही. गुड गुड. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. तुमचा नाश्ता कॅन्टीन मध्ये लावा. नाही, मी आज कॅबिन मध्ये करणार. ठीक आहे सर, मी लगेच घेऊन येतो. तुमचा नाश्ता झालाय का? खाण्यापिण्यामध्ये कधीही हायगाय करायची नाही. खाऊन घ्या. हो सर, हे काय आता निघालच होतो. ही म्हणजे माझं आवडतं काम आहे ना ते. हं? नाही म्हणजे ते पण आवडतं मला. चला निघतो मी. बाय. हॅव नाईस डे. येस सर. थँक्यू. थँक्यू सर. चला, माझी तर नाईट शिफ्ट आहे. मी निघते. नाश्ता करून जा ना. ठीक आहे ना. हे बघ, जनार्दन सरांनी सांगितलंय खाण्यापिण्याच्या बाबतीत हायगाय नकोय. कळलं, घरी जा. जनार्दन साहेब चल. सांगतोय ते जर ऐकत जा. हो, मग ऐकलं. चल सर. थँक्यू दादा. जनार्दन सर वेळेच्या बाबतीत किती पंक्च्युअल आहेत ना. हो, जसं मी खाण्याच्या बाबतीत पंक्च्युअल आहे. ते पण काय पण म्हणा अंजली, तू सरांची फेवरेट कॅन्डिडेट आहे. हा, मला नाही असं वाटत. म्हणजे जनार्दन सर कोणाच्या तरी बाबतीत फेवरेटिझम करतील असं नाही होणार. तसं नाही ग. म्हणजे मला म्हणायचं होतं की तू आवडतेस सरांना. आपला फेवरेट स्टुडंट असल्यासारखे ट्रीट करतात ना ते तुला.
असेलही कदाचित, पण मी जरा त्यांच्या बाबतीत कन्फ्युज आहे रे. कसलं कन्फ्युजन? म्हणजे बघ, आत्तापर्यंत त्यांनी लिहिलेली सगळी पुस्तकं मी वाचली, पण पुस्तकातले ते आणि प्रत्यक्ष आयुष्यात भेटणारे ते या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असं वाटतं. पुस्तकातले जनार्दन सर खूप फर्म आहेत आणि प्रत्यक्ष आयुष्यात भेटणारे थोडेसे डाऊटफुल आहेत. म्हणजे त्यांना भेटून असं वाटतं की कुठेतरी त्यांचा कॉन्फिडन्स थोडासा कमी पडतोय. मे बी ते बॅकफूटला जातात प्रत्येक वेळेला. चालायचं जाग काय, कधी कधी माणसाला राजकारणात सुद्धा यशस्वी माघार घ्यावी लागते. तसं इथे जनार्दन सरांना यशस्वी पुढे माघार घ्यावी लागत असेल. हा ओंकार, नाही, पॉइंट आहे की नाही? पॉइंट आहे की नाही? मी माघार घेतली. आता झालं? कसं? दादा, तुम्ही जनार्दन सरांसाठी नाश्ता घेऊन जाताय का? हा. ठीक आहे, मी घेऊन जाते ते. अहो मॅडम, पण माझी ड्युटी. नाही, मला त्यांना भेटायचंच आहे, सो मग मी घेऊन जाते ना. द्या तुम्ही पण द्या. ओंकार, हा, तू येतोयस? मी नाही, नको तुझा. ए ऐक ना, हे संपवणार आहे तू? आता तू चालली होती, कसलं संपवते? मीच संपवतो. एन्जॉय. थँक्यू. हॅलो. ओ हॅलो. येस येस येस. अरे पुढच्या रविवारी मी नाही आहे, मी चेन्नईला आहे लेक्चरसाठी एका. येस येस. ओके बाय. थँक्स फॉर कॉलिंग. बाय बाय. अगं काय हे अंजली, तू काय घेऊन आलीस हे? सर, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. मी इथेच येत होते, तर म्हटलं तुमच्यासाठी ब्रेकफास्ट सुद्धा घेऊन यावा. अगं मला भेटायला तू कधी येऊ शकते, त्यासाठी हे ब्रेकफास्टचं निमित्त कशाला? तर मी तुम्हाला भेटायला कधीही येऊ शकते, खरं आहे, पण तुमचं स्केड्यूल इतकं बिझी असतं की तुम्हाला सुद्धा वेळ असायला हवा ना. अंजली, तुझ्यासारख्या विद्यार्थिनीसाठी माझ्याकडे नेहमी वेळ असतो. बोल, काय बोलायचं होतं? सर, आधी तुम्ही नाश्ता करून घ्या, मग आपण बोलूया. ठीक आहे, एका अटीवर. तुला शेअर करावं लागेल. सर, मी जस्ट येता येताच नाश्ता करून आले. अगं म्हणून काय झालं? तरुण वय आहे तुझं, वाढीचं वय आहे. काही एक इडली खाल्ल्याने काही होत नाही. घे घे, एक डॉक्टर सांगतो तुला, घे. थँक्यू सर. गुड गर्ल. संजीवनी हॉस्पिटल. सर, हा फोटो खूप जुना दिसतोय. मी बघू का? सर, हा खूपच जुना आहे. किती वर्ष जुना फोटो आहे हा? खूप जुना. म्हणजे अगदी नक्की सांगायचं तर 25 वर्ष जुना. ज्या दिवशी हे हॉस्पिटल सुरू झालं ना, त्या दिवशी काढलेला फोटो आहे. 25 वर्ष. बापरे, 25 वर्ष झाली हे हॉस्पिटल सुरू होऊन. सप्रेला घेऊन हे हॉस्पिटल सुरू केलं मी. अगं धड जागा सुद्धा नव्हती माझ्याकडे. एका दानशूर व्यक्तीने त्याची जागा दिली. 4 खोल्या होत्या फक्त त्यावेळेला. बापरे. आणि आज बघ, एवढं मोठं हॉस्पिटल झालंय. खरंच हे सगळं कधी झालं लक्षात सुद्धा आलं नाही. सर, आता तुम्हाला मागे वळून बघताना कसं वाटतं? अगदी खरं सांगू, माझा स्वतःचा विश्वासच बसत नाही की 4 खोल्यांमध्ये सुरू केलेलं ते हॉस्पिटल आज हे एवढं मोठं झालं. एकटा होतो मी त्यावेळी. वाटचाल सुरू केली होती, पण मग म्हणतात ना, लोग मिलते गए, कारवा बनता गया. हो सर, अगदी बरोबर आहे तुमचं.
सर हा फोटो कोणाचा आहे? अंजली, तुझ्या वॉर्डमध्ये तुझे पेशंट तुझी वाट बघत असतील. नाही सर, ऍक्च्युली आता प्लीज गो. सॉरी सर, येते मी.